उषा एक गरीब वडापाववाली होती. तिचा नवरा अपंग होता, त्यामुळे ती रस्त्यावरती वडापाव करून विकायची. वडापाव, गरमागरम वडापाव. खूप कमी लोक तिचा आवाज ऐकून तिच्याकडे वडापाव खायला यायचे. उषाचे वडे स्वादिष्ट असायचे. ती प्रत्येक वेळी निराश होऊन घरी यायची. काय झालं? आज पण काही खास विक्री नाही झाली का उषा? समजत नाही काय होतंय ते. आजकाल लोक वडापावच खात नाहीयेत. आई, आजकाल लोक मॅगी, फ्रँकी, पिझ्झा, वडापाव हे खातात. जर हे असंच चालत राहिलं तर आपलं घर कसं चालणार आहे? काही ना काही नक्की होईल, तू चिंता नको करूस. आई, तू दुसरी कोणती गोष्ट का नाही विकत, जसं बर्गर किंवा पिझ्झा? मला ते सगळं बनवायला नाही येत. मला तर फक्त वडापावच बनवायला येतं. तर मग आपल्याला वडापाव मध्येच काहीतरी नवीन करावं लागेल. उषा परेशान होती, कारण दिवसेंदिवस तिची आमदनी घटत चालली होती. दुसऱ्या दिवशी उषा घरातून लवकर बाहेर निघाली. वडापाव, गरमागरम वडापाव. ती खूप वेळापासून ओरडत होती, पण कोणीही तिच्या वडापावच्या गाड्यावरती आलं नव्हतं. आज एवढी गर्दी आहे, पण कोणताही ग्राहक माझ्या गाड्यावरती नाही आला. उषा अजून जोर जोरात आवाज देऊ लागली. वडापाव, गरमागरम वडापाव. उषाचा आवाज ऐकून तिचा जुना ग्राहक तिच्या जवळ आला. किती वडापाव देऊ संजय? काकू, एक वडापाव द्या बरं. तुम्ही किती वेळेपासून आवाज देतायत, कोणी वडापाव घ्यायला येतच नाहीये. यामुळे मी आलो. मला वाटतंय तुम्हाला वेगळ्या प्रकारे वडापाव विकावा लागेल. एकदम नवीन वडापाव, जसं की रंगीन वडापाव. रंगीबेरंगी वडापाव? हो. पण काय असे रंगबेरंगी वडापाव विकले जातील? हो हो, बिलकुल विकले जाणार. आजकालच्या लोकांना अजिबाणी वेगळ्याच गोष्टी आवडतात. ठीक आहे, मी प्रयत्न करते. गाडा बंद केल्यानंतर उषाने बाजारामधून फूड कलर घेतला. संध्याकाळी जेव्हा ती घरी पोहोचली. अच्छा, आज कमाई कशी झाली? धंदा तर पहिल्यासारखाच होता हो, पण आज मला एक नवीन आयडिया मिळाली. माझा जुना ग्राहक होता ना संजय, त्याने दिला आहे. कसला आयडिया? रंगीबेरंगी वडापावचा. रंगीबेरंगी वडापाव? हो, आणि त्यासाठीच मी येता येता रंग घेऊन आले. आजच बनवून बघूयात की रंगीबेरंगी वडापाव कसा लागतो ते. आणि मग उषाने रंगीबेरंगी वडापाव बनवायला चालू केलं. तिने प्रत्येक वेळी सारखं वड्याच्या डाळीचं पीठ घेतलं आणि त्याला वेगवेगळ्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये वेगवेगळे कलर घातले. आणि नंतर बटाट्याच्या भाजीला त्या रंगामध्ये घालून सरळ त्या तेलामध्ये घातलं. दिसायला तर चांगलं वाटतंय, एकदम रंगबेरंगी. उषा आणि राघवने ते रंगबेरंगी वडापाव खाल्ले. तसं तर चांगलं आहे. आई, मला पण दे. माणिकने निळ्या रंगाचा वडा खाल्ला आणि त्याला तो खूप आवडला. तिघांनाही ते रंगीबेरंगी वडे चांगले वाटले होते. दुसऱ्या दिवशी उषाने तिचा गाडा उघडला आणि ते रंगीबेरंगी वडे विकू लागली. गरमागरम वडे, लाल, निळे, हिरवे, रंगीबेरंगी वडापाव, रंगीबेरंगी वडापाव. रंगीबेरंगी वडे बघून ग्राहक तिच्या गाड्याकडे खेचले जाऊ लागले. मला एक निळा वडापाव द्या ना आंटी. उषाने त्या मुलीला निळ्या रंगाचा वडापाव दिला. तिला खूप आवडला. काही वेळानंतर संजय तिथे आला. तुम्ही तर खरंच रंगीबेरंगी वडापाव बनवलात. हो, तुम्ही तर आयडिया सांगितली होती आणि बघा सगळ्यांना आवडतही आहे. तर याच गोष्टीवर माझ्यासाठी पण एक रंगीबेरंगी वडापाव बनवा. आणि नंतर उषाने संजयला एक हिरवा आणि एक गुलाबी वडापाव दिला. संजय रंगीबेरंगी वडापाव बघून खुश होता. वाह, खरंच कमाल आहे. विचार केला नव्हता की असा पण वडापाव खायला मिळेल. संजयने वडापाव खाल्ला आणि नंतर खूप ग्राहक पण आले. ताई, मला एक लाल वडापाव द्या बरं. हो, मला पण. उषा रंगीबेरंगी वडे बनवू लागली आणि ग्राहक ते खाऊ लागले. उषा मध्ये मध्ये आवाज देऊ लागली, त्यामुळे लोकांचं लक्ष तिच्याकडे आकर्षित होऊ लागलं. गरमागरम वडे, लाल, निळे, हिरवे, रंगीबेरंगी वडापाव, रंगीबेरंगी वडापाव. एकानंतर एक ग्राहक तिथे येऊ लागले होते. काही तासातच उषाचे सगळे वडापाव तिथे संपून गेले आणि आज तिची चांगली कमाईही झाली होती. ती खूप आनंदात घरी परतली. आज खूप चांगला धंदा झाला आहे. सगळे वडे विकले गेले. अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे. उद्यापासून मला जास्त वडे बनवावे लागतील. ग्राहकांना रंगीबेरंगी वडापाव खूप आवडलेत.
खूप चांगली गोष्ट आहे. आता तर तू खुश आहेस ना? हो, खूप खुश आहे. दुसऱ्या दिवशी पण तेच झालं. उषाचा गाडा चालू होताच ग्राहक तिथे रंगीबेरंगी वडापाव खायला येऊ लागले. आणि आज फक्त 2 तासातच सगळे वडे तिथे संपून गेले. रंगीबेरंगी वडापाव प्रसिद्ध झाला होता आणि उषा रोजच्यापेक्षा जास्त कमाई करू लागली होती. आणि आता तिचा परिवार खूप संतुष्ट होता. उषा मोठ्या हॉस्पिटलमध्ये राघवचा उपचारही करू लागली होती. आणि आता ती गाड्याच्या ऐवजी एका दुकानामध्ये रंगीबेरंगी वडापाव विकू लागली होती. रोज उषाच्या दुकानासमोर ग्राहकांची गर्दी होऊ लागली. आणि जवळच एक डोसा सेंटर होतं मोहनचं, ज्याचे ग्राहक उषाच्या रंगीबेरंगी वडापावकडे खेचू लागले. अरे माहित नाही या रंगीबेरंगी वडापावने लोकांवर काय जादू केली आहे. माझे तर सर्व ग्राहक पळाले. मला हिला धडा शिकवावाच लागेल. त्या दिवशी जेव्हा उषाचे लक्ष नव्हतं तेव्हा मोहनने उषाच्या हिरव्या बेसनमध्ये मिरची मिसळली. आता बघतो की लोकांना तुझा रंगीबेरंगी वडापाव कसा आवडतो ते. आणि पुन्हा मोहन त्याच्या दुकानाकडे निघून गेला. उषाला हे काहीच माहित नव्हतं. तिने प्रत्येक वेळी सारखं वडा बनवायला चालू केलं आणि आपल्या ग्राहकांना दिलं. वा ताई वा, हे तर एकदम वेगळं आहे. ते पण लाल तिखट. एकदम मजा आली आहे. हे ऐकून उषा आणि तिचा वडा चाखला. तिला समजलं लाल रंगामध्ये मिरची मिसळली आहे. नक्कीच कोणीतरी मिरची पावडर मिसळली आहे. पण माझं नशीब चांगलं आहे की माझ्या ग्राहकांना ते सगळं आवडलं. रंगीबेरंगी वडापाव, तिखट लाल वडापाव. आणि पुन्हा उषाच्या दुकानासमोर गर्दी चालू झाली. सगळ्यांना नवीन लाल तिखट वडापाव खायचा होता. अरे मोहन, हे तू काय केलंयस? अरे देवा, माझं तर नशीबच खराब आहे. उषाचा लाल तिखट वडा पण विकला जात होता हे बघून मोहनला खूप जास्त राग येत होता. उषाची चांगली वेळ चालली होती, त्यासाठी तिचा वाईट विचार करूनही तिचं चांगलं चाललं होतं. हा कबीर आहे, कबीर सिंग. कबीर सिंग आहे तर इंडियन. तो त्याचं शिक्षण घ्यायला US ला आला आहे. आजकाल कबीर सिंग उदास आहे, पैशांच्या कमी असण्यामुळे. हे कबीर, मी तुझ्यासाठी एक नवीन जॉब शोधलाय. अरे इथे जवळ एक बर्गर जॉइंट आहे. तू आजच जा, नाहीतर दुसरा कोणीतरी तो नोकरी घेऊन घेईल. नाही यार, चिंता नको करू, मी आजच जाणार. कबीर सिंग बर्गर जॉइंट मध्ये गेला आणि त्याला ते काम मिळालं. आणि त्याच दिवसापासून त्याने काम करायला सुरुवात केली. बर्गर बनवायला त्याला येत तर नव्हतं, पण हे खूप सोपं होतं. त्याने बर्गर बनवणं खूप लवकर शिकला. योर ऑर्डर मॅम. थँक यू. कबीर सिंग खुश होता, कारण त्याला पैसेही मिळत होते आणि फुकटचं जेवणही. काही दिवस कबीर सिंगचे खूप चांगले गेले. परत नंतर त्याला ते बोर झालं. त्याला ते मसाला नसलेलं जेवण जेवणं त्याला जास्त आवडलं नाही. अरे तुम्ही लोक बिना मसाल्याचं जेवण कसं जेवू शकता? Why don't you like this? नाही, मी ऍक्च्युली बोर झालोय. दुसऱ्या दिवशी कबीर बर्गर जॉइंट पोहोचतच होता, पण त्याचं लक्ष मॅगीच्या पॅकेटवरती गेलं. आज बर्गर सोडून मॅगी खाऊया, कमीत कमी हे टेस्टी तर असेल. कबीरने एक मॅगीचं पॅकेट विकत घेतलं. तो रोजच्या प्रमाणे बर्गर जॉइंट वरती काम करू लागला. रात्रीच्या वेळी ज्यावेळेस जॉइंट्स बंद झालं त्यावेळेस सारे कामगार आपापले बर्गर बनवू लागले. तेव्हा कबीरने स्वतःसाठी मॅगी बनवली आणि खूप चवीने खाल्ली. त्याच दिवसापासून कबीर कधी बर्गर खात होता तर कधी मॅगी. तो खुश होता. एक दिवस बर्गर जॉइंट वरती जास्त कस्टमर्स नव्हते. कबीर फ्री होता. त्याने विचार केला की काहीतरी नवीन बनवूयात का. त्याने त्याच्या बॅग मधून मॅगी नूडल्स बाहेर काढले. टुडे अगेन मॅगी? व्हॉट्स हॅपन टू यू कबीर? अरे नाही भाऊ, आज तर मी काहीतरी वेगळं बनवणार. कबीरने बर्गरचे बन कापले आणि मॅगी बनवली आणि परत मॅगीला बर्गरच्या पॅटी मेकिंग मशीन मध्ये टाकलं. त्याने मॅगीची पॅटी बनली. अरे हे तर नुसतं गोल आहे. वाह वाह, क्या बात आहे. कबीर आनंदी झाला. त्याने अजून एक मॅगीची पॅटी बनवली. Wow, this dish looks so delicious. Even I want one.
कबीर आणि त्या फॉरेनरने मिळून मॅगीचा बर्गर बनवला आणि ते खाऊ लागले. दोघांनाही तो बर्गर खूप आवडला. कबीर, दिस इज ऑसम. आय वॉन्ट वन मोर. कबीरने 2 अजून मॅगी बर्गर बनवले. दोघांनी खूपच चवीने खाल्ले. आज कबीर खुश होता कारण काहीतरी नवीन बनवलं होतं. काही दिवस निघून गेले आणि परत बर्गर जॉईंटचा मालिक कबीर जवळ आला. त्याने मॅगी बर्गरची तारीफ ऐकली होती आणि त्याला ही मॅगी बर्गर खायचा होता. कबीरने त्याच्यासाठी ही मॅगी बर्गर बनवला. Just good. Add to this menu. I will give you 10% commission. Well done, boy. हे ऐकून कबीर खूप आनंदी झाला. त्याचा मॅगी बर्गर त्या जॉईंटच्या मेन्यू मध्ये ऍड होत होता आणि अजून त्याला 10% कमिशनही मिळत होतं. आता तर माझं शिक्षण खूप सोप्यारीत्या होईल आणि मला पैशाविषयी विचार करायची पण गरज नाही पडेल. पुढचे काही महिन्यापर्यंत कबीर बर्गर जॉईंट वरती काम करत राहिला आणि त्याला पगारासोबत कमिशनही मिळत होतं. आणि आता कबीर ग्रॅज्युएट झाला. त्याचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि तो पंजाब परत गेला. इथे त्याला मोठ्या हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी मिळाली. काही वर्षापर्यंत कबीर खुश होता, पण त्याला स्वतःचा काहीतरी बिझनेस करायचा होता. एक दिवस कबीर असाच विचार करत होता. अरे काय झालं बाळा, कसला विचार करतोय? काही नाही बाबा, माझी नोकरी तर चांगली आहे पण मी खुश नाही आहे. मी स्वतःचं काहीतरी करू इच्छितो. अरे तर यामध्ये उदास व्हायची काय गोष्ट आहे? तू एक स्वतःचं हॉटेल ओपन कर ना. हो पण मला समजत नाहीये की काय करू. एवढी चांगली नोकरी आहे पण आणि पगार पण चांगला आहे. हे बघ बाळा, मनुष्याला तेच काम करायला पाहिजे ज्याच्यात त्याचं मन लागतं. हो बाबा, तुम्ही ठीक म्हणताय. माझं मन तर फक्त मॅगी आणि बर्गर बनवण्यातच लागत होतं. अरे तर बाळा, विचार कसला करतोय? मॅगी बर्गरच बनवणं सुरू कर. ते तर ठीक आहे, पण जर कमाई नाही झाली तर? अरे बाळा, असा जर विचार करत राहिला ना तर माझ्या वयावढा झाल्यावर पछतावशील की मी हे आधी का नाही केलं. आता पण तुझ्याजवळ वेळ आहे. नोकरीचं काय, ते तर वापस पण मिळणार. ठीक आहे बाबा. कबीरच्या वडिलांनी त्याला प्रोत्साहित केलं, पण तरी पण कबीर घाबरत होता कारण तो एका मोठ्या हॉटेलचा मॅनेजर होता जिथं त्याची कमाई चांगली होती. पण आता त्याला सगळं पहिल्यापासून चालू करायचं होतं. असो, त्याने एका गर्दी असलेल्या ठिकाणी एक दुकान रेंटवरती घेतलं आणि इथे त्याने त्याचा मॅगी बर्गरचा बिझनेस सुरू केला. हा कसला बर्गर आहे? हे ऍक्च्युली मॅगीचा बर्गर आहे, जे खूपच टेस्टी आहे. एकदा खाऊन तर बघा. ठीक आहे, एक द्या. पहिल्या काही दिवसापर्यंत कबीरचं दुकान काही चांगलं नाही चाललं, पण नंतर हळूहळू त्याचं दुकान चांगलंच चाललं. कॉलेजची मुलं मॅगी बर्गर खाण्यासाठी लांबून लांबून येऊ लागले. कबीरने त्याचा स्टाफ वाढवला आणि मॅगी बर्गर मध्ये त्याची व्हरायटी वाढवली. चीज मॅगी बर्गर, शेजवान मॅगी बर्गर. मग आता तर काय, कबीरचा स्टॉल तरुण मुलांचा एक फेवरेट ठिकाण झालं होतं. 6 महिन्यामध्ये कबीरने अजून एक ब्रँच ओपन केली आणि एका वर्षामध्ये अजून 3 ब्रँचेस. कबीरचा मॅगी बर्गर कमालच करून गेला. कबीरने त्याच्या सगळ्या परिवाराला कामाला लावलं. त्याचे सगळे भाऊ, कझिन्स सगळे एकाच कंपनीत काम करत होते, बर्गर सिंग. फक्त 6 वर्षामध्ये कबीरचा बर्गर सिंग एक खूप मोठा फूड चेन बनला होता. भारताच्या 30 शहरांमध्ये त्याचे ब्रँचेस ओपन झाले होते. आता कबीर आणि त्याचे वडील एका मोठ्या काचेच्या बिल्डिंग मध्ये राहत होते. बाळा, आठवते तुला ती रात्र ज्या दिवशी तू खूप उदास होता? हो बाबा, मी ती रात्र कशी विसरू शकतो? जर त्या दिवशी तुम्ही मला सपोर्ट नाही केला असता ना, तर आज आपलं बर्गर सिंग नसता.